येत्या 13 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे। महायुतीचे सर्व घटक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, रासप, मनसे सर्व महायुतीचे घटक एकत्रित येऊन एक मताने एक दिलाने प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आम्ही मतदारांची भेट घेतोय। अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावागावामधून आम्हाला पाहायला मिळतोय। एका दिवशी तर स्वतः उमेदवार आमच्या सोबत होत्या। प्रत्येक गावात घरोघरी ताईंचं ऑक्शन आमच्या सर्व महिला भगिनींकडून होत होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद उत्साहाच्या वातावरणामध्ये ताईंचं स्वागत प्रत्येक गावागावामध्ये होत होतं। आणि म्हणून आज जरी ताई नव्हत्या तरी आम्ही काल दिवसभर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार, एका दिवसाला एक जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास 25-30 किलोमीटर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही चालू केलेला आहे। आता शेवटचे 1-2 गट राहिलेले आहेत, 2 दिवसात ते देखील पूर्ण होणार आहे। परंतु त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्या शहराची रॅली चालू करतोय। शहरामध्ये उद्या प्रत्यक्ष स्वतः स्मिताताई वाघ उमेदवार म्हणून उद्या सकाळी 8 वाजता त्या येणार आहेत आणि पाचोरा शहरामध्ये उद्या शनिवार आहे, बाजाराचा दिवस आहे, व्यापारी बांधव सगळे भेटतील। या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पक्षीय महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी येऊन एक जंगी रॅली काढण्याचा मानस या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून उद्या सकाळी 8 वाजताची वेळ दिलेली आहे। पाचोरा शहराची रॅली आटोपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता महायुतीचा एक मोठा मेळावा या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचे सगळे घटक, आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ असतील, भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील, मनसे आरपीआयचे सगळे पदाधिकारी असतील, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या संध्याकाळी 6 वाजता समर्थ लॉन्स या ठिकाणी महायुतीचा मोठ्या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून उद्या सकाळी रॅलीला, उद्या संध्याकाळी महामेळाव्याला आपल्या सगळ्यांच्या कडून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला पण आणि महामेळाव्याला पण उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करत असताना 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता व्यापारी बांधवांचा मेळावा आपण जैनपाट शाळेमध्ये ठेवलेला आहे। त्यांच्या सगळ्यांच्या अडी अडचणी ऐकून घेण्याकरता किंवा त्यांचंही मार्गदर्शन ऐकून घेण्यासाठी व्यापारी बांधवांचा मेळाव्याचं नियोजन आपण 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता म्हणजेच रविवारी जैनपाट शाळेमध्ये ठेवलेलं आहे। त्याही मेळाव्याला सर्व व्यापारी बांधवांनी हजर राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा एक वंचित म्हणून एक पक्ष आहे आणि पक्ष म्हणून आता राजकारणामध्ये आपला उमेदवार कसा श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याकरता समोरच्यांच्या वर त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होतात। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला असं वाटतं की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना लोकांनी धर्मापेक्षा विकासावर चॉईस केलेलं आहे। या देशाची जे काय बदल या संपूर्ण 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालाय, मला तर असं वाटतं की जो काही आपला अविभाज्य घटक होता, जे काही दळणवळणाची साधनं होती, तुम्ही आज पूर्ण भारतभर जर का पाहिलं तर एक आमूलाग्र बदल आपल्याला भारतात नुसता दळणवळणाच्या साधनामध्ये दिसतील। अरे 75 वर्ष झाले आम्हाला स्वातंत्र्य मिळून, आजपर्यंत आम्ही 3रा ट्रॅक पाहिलेला नव्हता। तुमच्या डोळ्याच्या समोर 4था ट्रॅक सुद्धा रेल्वेचा चाललेला आहे। नुसते महाराष्ट्रात नाही, तुम्ही आता भारतात कुठेही जा,
तुम्हाला ज्या पद्धतीने रोडांची साधनं, रस्त्यांची साधनं जर तुम्ही पाहिले, मी परवाच समृद्धी मार्गाने गेलो, 200च्या स्पीडने गाडी चालत असताना सुद्धा पोटातलं पाणी हालत नव्हतं. डायरेक्ट मी यवतमाळहून 2 तासात संभाजीनगरला पोहोचलो. म्हणजे ज्या पद्धतीची दळणवळणाची साधनं, अरे विमानतळ तर मला वाटतं बस स्टँड सारखे होऊन चालले. जिथे पाहिजे तिथे विमानतळ होत आहेत. हे फक्त मी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. आज जर का तुम्ही पाहिलं तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक शेतकरी बांधव, मग तो 2 एकरचा असो का 200 एकरचा असो, प्रत्येकाच्या खात्यावर 6,000 रुपये मागच्या 1-2 वर्षापासून मोदीजींच्या माध्यमातून कुठेतरी सहारा, याच्यातही एक पाऊल आणखी महाराष्ट्र सरकारने टाकला. मोदीजींकडून 6,000 येत होते, तर आपल्या राज्य सरकारने सुद्धा 6,000 असे 12,000 रुपयाचं अनुदान शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळे मोदीजींना किंवा आमच्या उमेदवारांना धर्मावर चर्चा करायचा विषयच नाही. विकासच इतका आहे की एक एक व्यक्ती 2-2 तास बोलला तरी विकास संपणार नाही. इतकं भयानक चित्र आदरणीय मोदीजींनी या भारतभरात केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते फक्त राजकीय टीका टिप्पणी आहे, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. त्याच्यावर मी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आता तो 2014चा विषय 2024 मध्ये आपण आणलेला आहे. जसं मी सांगितलं, काही राजकीय गोष्टी असतात राजकारणामध्ये, कोणी काय शब्द फेक केली याच्यापेक्षा आता 2014 ते 24 10 वर्ष मागे गेले. त्याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये आता लोकसभेचं इलेक्शन असेल, विधानसभेचं इलेक्शन असेल, आपण वचननामा देताना 10 आपण वचननामे देतो, सगळेच वचन पूर्ण होतात असं नाहीये. मग आज तुम्ही मला एक सांगा,